मित्रांनो थांबा. जर तुमच्या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये एक जरी मिस्टेक असेल तर ऍडमिशन रिस्क मध्ये आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रजिस्ट्रेशन करेक्शन प्रोसेस स्टेप बाय स्टेप शो करणार आहे. तर मित्रांनो, मी धरती तुमचे एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता खूप स्टुडंट्स फॉर्म भरताना स्मॉल एरर्स करतात, जसं की नाव, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, अशा बरेचसे मिस्टेक्स असतात. गुड न्यूज म्हणजे करेक्शन विंडो अवेलेबल असते, पण आपण प्रॉपर प्रोसेस माहिती नसेल तर मिस्टेक रिपीट होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण एक चुकीची स्टेप तुमचं फॉर्म हे रिजेक्ट करू शकतं. आता मित्रांनो, रजिस्ट्रेशन करेक्शन म्हणजे काय? तर ऑलरेडी सबमिटेड फॉर्म मधले रॉंग डिटेल्स एडिट करण्याची प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन करेक्शन. आता मोस्ट कॉमन मिस्टेक असतात, जसं की स्पेलिंग एरर, रॉंग कॅटेगरी, फोटो अपलोड इश्यू, सिग्नेचर मिसमॅच, असे बरेचसे इश्यूज असतात. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये असे इश्यूज, मिस्टेक्स कसे आपण नीट करायच्या ते पाहणार आहोत. आता मित्रांनो, जर तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी या एक्झामला टार्गेट करत असाल तर त्याची नवीन लाईव्ह बॅच सुरू झाली आहे 1 तारखेपासून. आता मित्रांनो, या सर्व कोर्सचे आपल्याकडे सेपरेट कोर्सेस आहेत, कारण या सगळ्या एक्झामचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न, एक्झाम लेवल ही सगळी वेगवेगळी असल्यामुळे आपल्याकडे कोर्स देखील वेगवेगळे आहेत आणि आपल्याला अभ्यास हा वेगवेगळा करावा लागेल, तयारी ही वेगवेगळी करावी लागेल. आता यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. जर लाईव्ह लेक्चर कधी मिस झाले तर तुमचा अभ्यास चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज आहेत, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहेत आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस देखील आहेत. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळणार आहे, व्हॉट्सअप ग्रुपवरती ऍड केलं जाईल. आणि मित्रांनो, तुम्ही हा कोर्स आत्ता बाय केला तर त्या दिवशीपासून एक्झाम होईपर्यंत आणि तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. आता पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी 2 अटेम्प्ट होणार आहेत या एक्झामचे. सो दोनही एक्झामचे तयारी करून घेण्यासाठी आम्ही अवेलेबल असणार आहोत. आता मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता मित्रांनो, या कोर्सची फीस म्हणजे जर तुम्ही 5 कोर्स ऍट अ टाइम बाय केले तर त्याची फीस असेल फक्त 10,000 रुपये. म्हणजे एक कोर्स फक्त 2,000 रुपयाला पडला. आणि जर एक सिंगल कोर्स कुठलाही यातला पाहिजे असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे, ती म्हणजे फक्त 5,000 रुपये. आता सिंगल कोर्स फक्त 5,000 रुपयाला तुम्हाला मिळून जाईल. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर नर्सिंग कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो पण कोर्स एनरोल करायचा तो टाईप करा. खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. आता मित्रांनो, आपला बाकीच्या कोर्स सारखा नाहीये. तुम्ही ज्या क्षणी कोर्स एनरोल कराल त्या क्षणी सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला अवेलेबल होतील. आता चला रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय. गुगल वरती जाऊन महासीईटी असं टाईप करायचंय. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला अशी एक समोर वेबसाईट येईल, ऑफिशियल वेबसाईट असेल सीईटी सेलची. त्याला ओपन करायचंय. त्याला ओपन केल्यानंतर असं एक पेज लोड होईल. ओके, राईट साईडला सीईटी पोर्टल म्हणून असेल, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं पेज येईल. आता लॉग इन पेज वरती तुमची रजिस्टर्ड ईमेल आयडी पुट करा, त्याच्यानंतर पासवर्ड पुट करायचा आहे. त्यानंतर साइन इन वरती क्लिक करा. साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल. इथे सीईटी रजिस्ट्रेशन असेल, प्रोफाईल असेल, कॅप रजिस्ट्रेशन असं सर्व काही असेल. या पेज वरती पहा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल वरती क्लिक करायचंय. प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एडिट इन्फो म्हणून पेज येईल. इथे तुमचे आधीच नेम ऍज पर आधार असेल, जे तुम्हाला एडिट करता येणार नाहीये. डेट ऑफ बर्थ एडिट नाही करता येणार आहे, कारण ही आधार थ्रू पेज केलेली आहे. समजताय? त्यामुळे आपण ते इन्फो चेंज करू शकत नाहीत. त्याच्यासोबतच आधार आयडी पण आपण चेंज करू शकत नाहीत, कारण ती ऑटोफेज झाली आहे डिजी लॉकर वरून. आता तुम्हाला चेंज करता येतं तर काय? अपार आयडी, त्यासोबतच आधार कार्ड,
तुमचं नाव, मोबाईल नंबर, बाकीच्या या सगळ्या गोष्टी रिमेनिंग आहेत. त्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ, 10चे मार्क्स, बोर्ड, त्याच्यासोबतच या सगळ्या गोष्टी तुम्हाला एडिट करता येणार आहेत. आता तुम्ही जेव्हा पण आता एडिट केला, आता एबीसी नाव नसून माझं EFG असं नाव आहे, कॅन्डिडेटचं माझं नाव चेंज केलं. त्याच्यानंतर अपार आयडी इथे मी चेंज केला, पहा अपार आयडी चेंज केला. आता जी पण तुम्ही इन्फो चेंज केली आहे, एडिट केली आहे, त्यानंतर तुम्हाला सेव्ह चेंजेस करणं गरजेचं आहे. चेंज करा. त्याच्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. या ठिकाणी तुमचं सगळा फॉर्म एडिट करण्यात आलेला आहे, करेक्ट झालेला आहे. आता मित्रांनो, करेक्शन केल्यानंतर फॉर्म सबमिट न केल्यास चेंजेस सेव्ह होत नाहीत. त्याच्यामुळे सेव्ह चेंजेस हे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि कुठल्याही प्रकारचे जर तुम्हाला डाऊट असेल, फॉर्म करेक्शन करताना कन्फ्युजन असेल तर कमेंट करा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि सेम मिस्टेक कोणत्याही फ्रेंडकडून होऊ नये म्हणून शेअर देखील करा. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.